अनुभव घेणार आहे। जी ऊर्जा इथलं जे वातावरण आहे, इथल्या ज्या वाइब्स आहेत त्या एवढ्या सकारात्मक आहेत की मुक्कामी आल्यानंतर ते लक्षात येतं। मी अनेक वर्षानंतर आज मुक्कामी इथं आलेलो आहे। खरं तर मुक्कामी येणं याचं कारण असं होतं की मला आज सकाळी बाबांचं दर्शन घ्यायचं होतं। मी मंत्री झाल्यानंतर भगवान गडावरती दर्शनासाठी आलो नव्हतो। आज येणं हे बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की आज उद्या, पण आज या ठिकाणी मी दर्शनाला आलो। काल रात्रीच आलो। काल रात्री माझं अतिशय चांगलं दर्शन झालं, पूजा झाली आणि आज दर्शन घेतलंय। आता इथं दर्शन घेऊन मी पुढे मुंबईला जाणार आहे। आपण काम केला, देवाने प्रसाद पण दिलाय, भगवान गड तुमच्या पाठीशी आहे असं बाबांनी म्हटलं, कसं पाहतो? नाही, मला फक्त सांगितलं की बाबांची मुलाखत झाली आहे आणि न्यायाचार्य बाबांनी या ठिकाणी मुलाखतीमध्ये सांगितलं की हा गड माझ्यासारख्या अतिशय एक सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं बाबांनी सांगितलं की उभा आहे। याच्यासारखी ताकद, याच्यासारखी शक्ती आणि बाबांचा, न्यायाचार्यांचा एवढा मोठा विश्वास माझ्या पाठीमागं गडाचा उभा करणं म्हणजे ती एक फार मोठी जबाबदारी आहे। म्हणजे ती जबाबदारी एवढी मोठी आहे की हा गड गरीबातल्या गरीब माणसाच्या एक एक रुपयातून इतका मोठा झालेला हा गड आहे। म्हणूनच संत श्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हणलं जातं आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे। याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली, हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे। इतकी मोठी शक्ती आहे की त्या शक्तीचं वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही। एवढी मोठी शक्ती बाबांनी या ठिकाणी उभी केली आहे। जेवढी शक्ती उभी केलेली आहे तेवढी जबाबदारी सुद्धा बाबांनी या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची जात पात धर्म पलीकडे जाऊन सेवा करणं, हे जे वास्तविक या गडातून सुरू झालेलं आहे ते करणं सुद्धा फार मोठी जबाबदारी त्यांनी या गड उभा मागे करण्याच्या पुढे जबाबदारी पण टाकलेली आहे। मुंडे आणि भगवान गड हे समीकरण फार जुनं आहे। ज्याच्या वेळेस सूर्यगुप्ता मुंडे यांना संकट आहे त्यावेळेस ते इथे येत होते, त्यांचे शंका होते। तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये संकट जे आलेलं आहे ते ढकलेलं असं पुढे जायचं? एक लक्षात घ्या, हे संकट आज आलेलं नाहीये। 53 दिवसापासून आपण पाहताय, आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातंय, मीडिया ट्रायल ज्याला आपण म्हणतो। आणि त्या मीडिया ट्रायल मध्ये कुठेही मी कधीही 3 महिन्यात या 53 दिवसामध्ये एक शब्द, एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाहीये। त्यामुळं संकट 53 दिवसाचं होतं। या 53 दिवसात कधीही मला इथे येता आलं असतं, त्या भावनेतून नाही, पण भावना हीच होती की आपण मंत्री झालोय आणि आतापर्यंत गडावर आलो नाही, दर्शन आपलं झालं नाही या सगळ्या व्यापामुळं। आणि आज आपण दर्शनाला मुंबईकडे जात असताना इथं मुक्काम करून जायचं आणि बाबांचं एकदा दर्शन झालं की इथून शक्ती, प्रेरणा, आपली श्रद्धा आणि तीच खरी ताकद आहे पुढे सर्वसामान्य साठी लढण्याची, त्यांची सेवा करण्यासाठी। आणि ती सेवा करत करत या सगळ्या गोष्टीतून आपण पुढे निघू। बाबांनी